नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. सायली शुद्धीवर आल्यानंतर मास्टरमाइंड अर्जुन हा आपल्या एकाच युक्तीने या हल्ल्यामागील जो कोणी खरा गुन्हेगार आहे त्याला समोर आणून कायद्याच्या भाषेमध्ये त्याला चांगलाच धडा शिकवणार आहे. आता ते कसं, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, मागच्या ट्विस्टमध्ये आपण पाहिलं होतं की महिपतच्या सांगण्यावरून प्रिया ही मध्यरात्री एक विषारी इंजेक्शन देण्यासाठी सायलीच्या रूममध्ये आलेली असते. परंतु त्याच वेळेला तेथून पळ काढणारी प्रिया ही अर्जुनला जाऊन धडकते. आता या घटनेचा मेन सूत्रधार अर्जुनच्या समोर येणार आहे. प्रियाला सायलीच्या रूममध्ये पळत असताना पकडल्यानंतर अर्जुन रविराज, ही तुमची मुलगी आपल्या बायकोचा जीव घेण्यासाठी आली होती आणि या हल्ल्यात सुद्धा तिचाच हात असू शकतो. परंतु रविराज किल्लेदार, तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस, कारण या खोटारड्या आणि विश्वासघातकी मुलीच्या प्रेमाची पट्टी तू तुझ्या डोळ्यावर बांधून ठेवली आहे. त्यावरती आता प्रिया लगेच रडतच नाटक करत म्हणते, बाबा, हा अर्जुन खोटं बोलतोय. मी असं काहीच केलं नाही. उलट सायलीची तब्येत कशी आहे ते पाहण्यासाठी मी तिच्या रूममध्ये गेले होते. हा अर्जुन काही झालं ना की माझ्यावरच संशय घेतो. मी असं का करेन? मी तर सायलीचं रक्त द्यायला सुद्धा तयार होते. परंतु माझं दुर्दैव बघा ना. त्यावरती आता रविराज डोकं मात्र पूर्णपणे बंद पडलेलं असतं. खरं काय खोटं काय हे त्याला समजत नसतं. परंतु सायलीसाठी त्याचा जीव तीळ तुटत असतो. रविराज म्हणतो, हे बघ अर्जुन, ही वेळ आता भांडण करण्याची नाही किंवा एकमेकांवर आरोप करण्याची नाही. आपली सायली लवकरात लवकर बरी व्हावी आणि खरा गुन्हेगार आहे तो समोर यावा. तिला लवकरात लवकर घरी घेऊन जाऊयात आणि खरा गुन्हेगार कोण आहे ना तो आपण शोधून काढूच. मी आहे ना तुझ्यासोबत. मला खात्री आहे माझी तन्वी असं काहीच करणार नाही. त्यावरती अर्जुन म्हणतो, मला वाटलंच होतं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि म्हणूनच अर्जुन रविराजला CCTV फुटेज चेक करण्यासाठी आतमध्ये घेऊन जातो. तेव्हा प्रिया खूपच घाबरलेली असते. परंतु मित्रांनो, नेमकी त्याच वेळेला जेव्हा प्रिया सायलीच्या रूममध्ये तिचा जीव घेण्यासाठी अण्णांच्या सांगण्यावरून गेलेली असते, तेव्हा CCTV कॅमेरा बंद असतो आणि ते पाहून अर्जुनला मोठा धक्काच बसतो. तर प्रिया मनाशीच खुश होते, कारण अण्णांच्या माणसांनी CCTV बंद करून ठेवलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे हा खूप मोठा डाव आहे. तर पुरावा सापडू नये म्हणून कोणीतरी CCTV कॅमेरेसुद्धा बंद करून ठेवला. जो कोणी गुन्हेगार आहे ना तो खूप हुशार आहे आणि तो एकटा नाही तर पूर्ण टीम आहे. परंतु मलाही अर्जुन सुभेदार म्हणतात. खरा गुन्हेगार समोर आल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मग आता ती व्यक्ती घरातली असो किंवा बाहेरची. तर अर्जुनच्या ते बोलण्यावरून प्रियाला फारच घाम फुटलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, रविराज किल्लेदार, आज तू माझ्यावर विश्वास ठेवू नकोस. परंतु एक ना एक दिवस या नागिनीला घरात ठेचल्याशिवाय तुला नक्की आता पश्चाताप होणार आहे. रविराज मोठा आता धक्का बसतो. त्यानंतर अर्जुन हा सायलीच्या रूममध्ये येतो. सायली विचारते, अर्जुन सर, तुम्हाला एक विचारू का? माझ्यावर हल्ला करणारी ही लोक कोण असतील बरं? आणि मी त्यांचं असं काय वाकडं केलं आहे? त्यावरती अर्जुन म्हणतो, मिस सायली, राहून राहून ना माझं त्याच व्यक्तींवर संशय येत आहे. सायली विचारते, कोण? अर्जुन सांगू लागतो, एक म्हणजे महिपत आणि त्याची मुलगी साक्षी आणि दुसरं म्हणजे आपली प्रिया, कारण फक्त ही तिघेच तुमचे दुश्मन आहेत. कोर्टाच्या मागील केसमध्ये मी त्यांचा चांगलाच बँड वाजवला होता आणि खोटेपणा किती दिवस लपून राहणार आहे याची त्यांना भीती वाटत असेल. मधुभाऊंची केस अधिकच अधिक स्ट्रॉंग होत आहे आणि म्हणूनच मधुभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली एकुलती एक मुलगी साक्षीदार म्हणून तुला संपवायचं आणि एकदा का तुला संपवलं की त्यांचे सगळे मार्ग रिकामे, म्हणून मधुभाऊंची ही जी केस आहे ना ती कायमची क्लोज होऊन जाईल. हाच त्यांचा डाव असणार. अर्जुनचं ते बोलणं ऐकून सायलीच्या पायाखालची जमीनच हादरते. ती म्हणते, महिपत साक्षी या दोघांही कोणत्याही थराला जाऊ शकतात. कारण अर्जुन म्हणतो, हो मिस सायली, सगळेजण तुमच्यासारखे भोळे बाबडे नसतात. परंतु आता अर्जुन सुभेदारला नीट ओळखलेलं नाही. अगोदर मी फक्त मधुभाऊंची केस लढत होतो, परंतु आता हा प्रश्न माझ्या बायकोचा आहे. माझा तुमच्यावर जो हल्ला केला आहे ना त्यांची हिंमतच कशी झाली? तर अर्जुन सुभेदार त्यांना जिवंत सोडणार नाही. आणि तेव्हाच माझ्या बायकोवर हा शब्द अर्जुनच्या तोंडून आल्यानंतर सायली प्रेमानेच अर्जुनकडे पाहू लागते. अर्जुन म्हणतो, मिस सायली, अर्जुन सुभेदारशी घेतलेला पंगा साक्षीला आणि महिपतला आणि प्रियाला आता खूप महागात पडणार आहे. त्या महिपतला गजाआड केल्याशिवाय या अर्जुन सुभेदारचा बदला पूर्ण होणार नाही. त्यासाठी मला वाटेल ते करावं लागलं तरी चालेल. त्यावरती सायली विचारते, पण अर्जुन सर, तुम्ही तर त्यांच्या विरोधात केस कशी उभा करणार? तुमच्याकडे काहीच पुरावा वगैरे नाही. तर अर्जुन म्हणतो, मी सायली सध्या लवकरच काही ना काही तर पुरावा नक्की शोधून काढेल.
मी पोलीस कंप्लेंट केली आहे आणि संशयित म्हणून मी महिपत साक्षी यांचे नावसुद्धा घातलेले आहे. आता पोलीस त्यांची चौकशी करतील आणि तुम्हाला जे काही घडलं ना ते जसंच्या तसं सांगायचं आहे. सायली म्हणते, ठीक आहे अर्जुन सर. त्यावरती अर्जुन विचारतो, मिस सायली, तुम्ही त्या गुंडांना ओळखू शकता का? तुम्ही त्यांचा चेहरा नीट पाहिला होता का? तेव्हा सायली म्हणते, अर्जुन सर, हो, मी अर्धा चेहरा पाहिला होता, कारण त्या गुंडांनी तोंडाला रुमाल बांधला होता. तेव्हा अर्जुन विचारतो, तुम्ही त्याचं वर्णन सांगू शकता का? तर सायली म्हणते, हो. तेव्हा अर्जुन लगेच स्केच काढणाऱ्या एका व्यक्तीला बोलवून घेतो आणि तेव्हा सायलीने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे अर्जुन त्या गुंडांचे स्केच त्या व्यक्तीकडून काढून घेतो आणि ते स्केच अर्जुन लगेच पोलिसांच्या हवाली करतो आणि त्या व्यक्तीची शोधाशोध घेण्यासाठी सांगत असतो. तर आता पोलीससुद्धा कामाला लागलेले असतात, त्या गुंडांचा शोध घेत असतात. तर दुसरीकडे अण्णा म्हणतो, त्या अर्जुनला माझ्यावर संशय आहे. उद्या जर तू माझ्याकडे पोलीस घेऊन चौकशीसाठी आला तर खूप अवघड होईल. आपण अडकले तर जाऊ, मला काहीच सुचत नाही. तर ते ऐकून साक्षी चिडूनच आता अण्णांना विचारते, तुम्ही आणखी काय करणार आहात? तुम्ही अगोदर एवढी मोठी माती खाल्ली आहेत ना, आता यामध्ये मला अडकवू नका म्हणजे झालं. तर अर्जुन खूप हुशार आहे. आता तू डायरेक्ट त्याच्या शेपटीवर पाय दिला आहे. त्यामुळे ज्याने कोणी त्याच्या बायकोवर हल्ला केला आहे ना, त्याने खूप चुकीचं केलेलं आहे आणि त्याचा शोध घेतल्याशिवाय अर्जुन सुभेदार शांत बसणार नाही. त्याचा डाऊट पाहिला ना, तर त्याला डाऊट आला तर आपलं काही खरं नाही. अण्णांची नशा पूर्णपणे उतरली जाते. जर माझ्या गुंडांनी माझ्या विरोधात साक्ष दिली तर मी जेलमध्ये सडत बसेल. माझी सर्व स्वप्न अधुरी राहतील. आता घाबरूनच अण्णा थरथर कापत असतो. तेव्हा अण्णा काही दिवस तुम्ही शहर सोडून जाण्याचं ठरवतो, पण साक्षी म्हणते त्याने काहीही होणार नाही. अर्जुन तिथे येऊन तुम्हाला पकडेल. आता तुम्ही ना केलेल्या कर्मांची फळे भोगत बसा. मी किती दिवस तुमच्यामुळे खोटं बोलत राहू? आता जर अर्जुन चौकशीसाठी आला ना, त्याने जर माझं नाव घेतलं तर मी त्यांना खरं सांगून टाकणार आहे की या हल्ल्यामध्ये महिपाचाच हात होता, म्हणजे तुमचा हात होता म्हणून. तेव्हा हे ऐकून अण्णा पूर्णपणे हादरतो. तर आता मित्रांनो, त्या स्केचच्या सहाय्याने गुंडांना पकडून खरा गुन्हेगार महिपत आहे हे अर्जुनला समजेल काय, हे पाहणं खूपच रोमांचक ठरणार आहे. तर पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.